कोई चिल्ला कर चला गया, कोई चीख कर चला गया। स्कूल के बाहर बैठने वाला एक बच्चा हिंदुस्तान की तकदीर लिखकर चला गया। हिंदुस्तान महामानव भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला मी सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करते आणि मी माझ्या भाषणास सुरुवात करते। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती निमित्त आज या उमरगा शहरामध्ये भीमशाहीर मेघानंद जाधव प्रस्तुत परिवर्तनाचा वादळवारा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। त्यानिमित्ताने मी प्रांजल रामभाऊ गायकवाड डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनावर 2 शब्द बोलू इच्छिते। या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, उपस्थित सर्व मान्यवर व्यक्ती आणि इथे जमलेले बौद्ध उपासक, उपासिका आणि माझे बालमित्रांनो, 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आणि 7 नोव्हेंबर 1900 च्या दिवशी लहानग्या भीमरावांचा शाळेमध्ये प्रवेश झाला आणि त्यांच्या शाळेमध्ये प्रवेश होणं ही एक इतिहासाची कूच बदलणारी घटना ठरली। कोई चिल्ला कर चला गया, कोई चीख कर चला गया, कोई चिल्ला कर चला गया, कोई चीख कर चला गया। स्कूल के बाहर बैठने वाला एक बच्चा हिंदुस्तान की तकदीर लिखकर चला गया। हिंदुस्तान राज्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की खरं तर आता आमची मुलं कुठे बोलू लागली, चालू लागली, आकाशाने श्वास रोखलाही धरती हलू लागली। कारण एवढी ताकद येते कुठून, एवढं बळ येतं कुठून, तर ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून येतं। खूप खूप शुभेच्छा देऊयात। आणि यानंतर खरं तर आपल्या सर्वांचं आपण इथे सत्काराने स्वागत केलेलंच आहे। परत एकदा मी मनापासून आपल्या सर्वांचे इथे स्वागत करतो। मीडिया खूप महत्वाचा असतो, कारण पत्रकारिता ही महत्वाची असते। पत्रकारांचे प्रतिनिधी म्हणून आमचे मित्र सचिन विजयी उपस्थित आहेत। सचिनजी, आपण कृपया इथे विचारपीठावरती यायचं आणि स्वागताध्यक्ष महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त धाराशिवच्या उमरगा तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं लोकप्रिय कवी, गायक, भीमशाहीर मेघानंद जाधव प्रस्तुत परिवर्तनाचा वादळवारा हा बुद्ध भीम गीतांचा विद्रोही आंबेडकरी जलसा कार्यक्रम 24 एप्रिलला संपन्न झाला। या कार्यक्रमात उमरगा लोहारा तालुक्यातील सर्व आंबेडकरी जनता मोठ्या संख्येनं रात्री उशिरापर्यंत उपस्थित होती। या सोहळ्यात आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते हरीशजी डावरे यांचा 75वा अमृत महोत्सवानिमित्त भव्य सत्कार मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर RD शेंडगे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे रमेश गायकवाड, बाबासाहेब जानराव, अमोल लांडगे, माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास शिंदे, मिलिंद रोकडे, डॉक्टर चंद्रशेखर गायकवाड, ॲडव्होकेट हिराजी पांढरे, डॉक्टर स्नेहा सोनकाटे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिराज काझी, शहाजी मस्के, श्रीधर सरपे, नेताजी गायकवाड, रमेश ढवळे, मिलिंद कांबळे, शरद कांबळे, तिप्पा बनसोडे, बिभीषण कांबळे, उमाजी गायकवाड, दगडू भोसले, दत्ता गायकवाड, किरण ढवळे आदींनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केले, तर प्रास्ताविक आणि आभार कार्यक्रमाचे आयोजक वंचित बहुजन आघाडीचे नेते राम गायकवाड यांनी केले। आवर्जून सांगावंसं वाटतं की बाबासाहेबांचा कार्यक्रम किंवा बाबासाहेबांची जयंती माझी पहिली दुसरी नसून मी माझ्या वयाच्या 8व्या वर्षी म्हणजे मी 3रीत असताना आमच्या गावामधल्या बाबासाहेबांच्या जयंतीला मी आवर्जून तेव्हापासून उपस्थित राहतो आणि त्यावेळची जयंती म्हणजे बैलगाडीवर व्हायची। मला अजूनही ते चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं असतं आणि तेव्हापासून मला बाबासाहेबांबद्दलचे जे काही चरित्र वाचण्याचा योग आला आणि त्या प्रेरणेनेच मी आज उपस्थित या ठिकाणी तुमच्या समोर उभा आहे आणि रोखोक बोलत आहे। त्याला केवळ आणि केवळ म्हणजे बाबासाहेबांचं जे काही चरित्र असेल, बाबासाहेबांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या असतील, मला अधिक वेळ तुमचा घ्यायचा नाही, कारण बाबासाहेबांचं बोलणं इतकं भरपूर आहे आणि त्यांनी जे काही संविधान लिहिलं, त्यांनी जे हिंदू कोड बिल आणलं किंवा त्यांनी जे वाचनामधून ज्या जनतेला या भारताला जी शिकवण दिली, म्हणूनच आपण त्यांना महामानव आणि भारतरत्न ही पदवी आपण आपल्या सरकारने दिलेली। मला आवर्जून सांगावंसं वाटतं की माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये आज एक डॉक्टर म्हणून किंवा शेंडगे फॅमिलीने या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रामध्ये जी प्रगती केलेली आहे आणि त्यानंतर
त्याच्यासोबत जे शैक्षणिक जाळं आम्ही उभा करण्याचा जो प्रयत्न केला आहे आणि त्याचं खरं प्रेरणास्थान म्हणजे मनापासून मला आवर्जून सांगवायचं वाटतं ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. महिलांना आरक्षण बाबासाहेबांनी दिलं. हिंदू कोड बिल काय असतं बाबासाहेबांनी दिलं. बाबासाहेब केंद्रीय मंत्री होते तेव्हा केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा हिंदू कोड बिलासाठी दिला, महिलांसाठी दिला. म्हणून आज महिला जे काही आपले अधिकार मिळालेले आहेत महात्मा फुले, ज्योतिबा फुले आणि आई सावित्रीबाई फुले यांच्यानंतर त्यांचे विचार पुढे घेऊन जाऊन हिंदू कोड बिल देऊन या महाराष्ट्राला, या देशाला ज्यांनी संविधान दिलं, महिलांना जगण्याचा अधिकार दिला, असे या महामानवांचे विचार, माता रमाईंचे विचार कळावे यासाठी खूप चांगले कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये होत आहेत. मी नेहमी म्हणते की एका पुरुषाच्या पाठीमागे एक यशस्वी महिला असते, पण भारतीय स्त्रियांच्या पाठीमागे कुणाचा हात आहे तर एकमेव वन अँड ओनली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. की ज्यांच्यामुळे डॉक्टर झाले, ज्यांच्यामुळे आमदारकी लढवली, तुळजापूर विधानसभेचं मैदान गाजलं आणि माझे मार्गदर्शक श्रद्धेय ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांना त्यांनी मला लेख मानले. त्यांना मी शब्द दिला होता, तुमची स्वाभिमानी लेख आमदार होणार आणि एक दिवस मी 100% आमदार होणार. हेच बाबासाहेबांचं स्वप्न होतं. एका मेंढपाळाची धनगर समाजातली मुलगी आमदार होण्यासाठी बाबासाहेबांनी संविधानामध्ये अधिकार दिलेत महिलांना. त्याच्यासाठी तुम्ही आज माझे विचार ऐकता. हे संविधानाने दिलेले अधिकार आहेत. आज बिरू नावाचा धनगर समाजाचा मुलगा IPS झाला, 500-550 रँक त्याचा आहे. तिथे आज तो मेंढर चालत असताना त्यांनी भावना व्यक्त केल्या. हे सगळं कुणामुळे घडलं? बाबासाहेबांच्या संविधानामुळे घडलं आणि त्यांच्या प्रेरणेमुळे घडलं. एक झोपडीतल्याला सुद्धा एकच मतदानाचा अधिकार आहे, श्रीमंताला सुद्धा एकच मतदानाचा अधिकार आहे, पण लाचारीचं जीवन जगायचं नाही. तुमची ही लेख तळमळीनं नेहमी का सांगत असते? मला काय शिंदे साहेब कुठल्या पक्षात घेत नाहीत का? सगळे मुख्यमंत्र्यापासून सगळे या महाराष्ट्रात दिग्गज नेते आज मला विचारत होते, तरी पण मी बाबासाहेबांचा विचार निवडला. मला इथले अँकर म्हणले आपले की विद्रोही, हा विद्रोह कुठून आला? माझे वडील प्राध्यापक आहेत, त्यांनी मला लहानपणापासून पहिलं चित्र कुठलं काढायला लावलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. म्हणून मी घडले. हा विद्रोह कुठून आला? तर आम्ही नामदेव ढसाळ वाचले म्हणून हा विद्रोह आला. त्या सेन्सर बोर्डाचा मी जाहीर निषेध करते. ज्यांना नामदेव ढसाळ माहित नाहीत, ज्यांना महात्मा फुलेंचे विचार नको आहेत, म्हणून आज त्यांनी 25 तारखेचा पिक्चर पुढे ढकललाय. 25 तारखेला महात्मा ज्योतिबा फुलेंचा विचार हा जगभर, देशभर तुम्हाला पिक्चर बघायला मिळणार आहे. माझी सगळ्यांना, भीम सैनिकांना विनंती आहे की आपण महात्मा फुलेंचा पिक्चर बघायला जायचा. आपल्यासोबत 10 लोक घेऊन जायचे. 10 लोक घेऊन जायचे. अग्नी कल्लोळांचे फुलं तोडून शांत करणारे महामानव, कोट्यावधी शोषितांचे, दलितांचे मुक्तीदाते, हजारो वर्षापासून या पिढ्या जन्मल्यापासून मरणापर्यंत किड्या मुंग्यासारखे जगणाऱ्यांना माणुसकी देणारे, एखादी संस्कृत शब्द बोलला तर जीभ कापली जायची, रामायणाचा शब्द ऐकला तर कानात तापलेलं शीस ओतले जायचं. पण त्या जिभावर बाबासाहेबांनी विद्रोहाचा बनवा पेरला. ज्या कानामध्ये शीस ओतलं गेलं त्याच्यामध्ये अभयस्तंभ बाबासाहेब आंबेडकरांनी पेरलं. आणि म्हणून आम्ही म्हणतो, ऊंचे आकाश में जो बादल घूमते हैं उसे जो टकराता है उसे पहाड़ कहते हैं, जो पहाड़ों की भी टकराता है उसे तूफान कहते हैं, जो तूफानों के भी टकराता है उसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कहते हैं. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, जगातल्या पहिल्या लोकशाहीचे शिल्पकार महात्मा बसवेश्वर, जगातले पहिले बुद्ध, राजा सम्राट अशोक, भगवान गौतम बुद्ध, श्रीमुक्तीचे बंडखोर नेते महात्मा ज्योतिराम फुले, जगी बदल घालून गेला घावस भोगून गेला भीमराव, अशी फकीरा नावाची कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित करणारे लोकशाही अण्णाभाऊ साठे, मा जिजाऊ, मा रमाई, मा भीमाई, मा सावित्रीबाई फुले, मा अहिल्यादेवी होळकर या सर्व महामातेला, महामानवांना विनम्र अभिवादन.
आत्ताच आमच्या रामभाऊच्या मुलीने इतकं सुंदर बोललं, आमच्या मुली बोलू लागल्या. बाबासाहेब आंबेडकरांच्या अगोदरचा काळ, बाबासाहेब हयात असलेला काळ, बाबासाहेबांच्या नंतरचा काळ, या तिन्ही कालखंडामध्ये आपण जर बघत असताना या ठिकाणी शाहीर आमचे मेघानंद जाधव यांना आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे. या शाहिरीच्या माध्यमातून आपण सामाजिक क्रांती, आर्थिक क्रांती, राजकीय क्रांती हे समर्पित करण्यासाठी आपण शाहिरांना इथं बोलवलेलं आहे. शब्दामध्ये इतकी प्रचंड ताकद आहे. शब्दाने पेटतात घरे दारे देश आणि माणसे सुद्धा. शब्दाने पेटतात घरे दारे देश आणि माणसे सुद्धा. शब्दाने शांत होतात शब्दाने पेटलेले माणसे सुद्धा. शाहिरानं आम्हाला सांगितलं, आकाश मोजतो आम्ही, आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्या जन्मामुळे. वादळ रोखतो आम्ही भीमा तुझ्या जन्मामुळे. सूर्यही झाकतो रे आम्ही भीमा तुझ्यामुळे. हे सगळं घडतं बाबासाहेबांमुळे. आणि म्हणून आपल्याला सांगायचं आहे, उद्धारिले कोटी कोटी कोळे भीमा तुझ्या जन्मामुळे. अरे मातीचे झाले सोने भीमा तुझ्या जन्मामुळे. कुणी आमदार कुणी नामदार कुणी खासदार झाले, अरे सुटपुटात आले भीमा तुझ्या जन्मामुळे. अरे मातीचे झाले सोने भीमा तुझ्या जन्मामुळे. बाबासाहेब आंबेडकर हे माझ्या भावांनो बहिणींनो, तुम्ही माझ्या नितांत प्रेम केलात आणि मला 75 वर्षाच्या पण सगळ्यांना आशीर्वाद दिलेत. तेव्हा मी तुमच्या सगळ्याचरणी नम्रपणे प्रार्थना करेन. हे बंधू, वंचित बहुजन आघाडी जयंती उत्सव समितीच्या वतीने आदरणीय नेते हरिजी डावरे साहेबांचा या ठिकाणी अमृत महोत्सवी वर्ष म्हणून त्यांचा या ठिकाणी आम्ही यशोचित सत्कार आणि सन्मान करण्यात. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.